हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता वाजले सकाळचे 5:15 आणि आम्ही आमची जर्नी स्टार्ट करत आहोत टुवर्ड्स. सांग कुठे झालं? कोकण. तर टोटल आम्ही 6 लोक आहोत आणि आमच्यासोबत एक बाळ सुद्धा आहे. तर आता आम्ही जे आमचे सेकंड ट्रॅव्हल पार्टनर आहेत त्यांना पिक करायला चाललेलो आहोत. तर जसं की तुम्हाला कळलेलं आहे, आम्ही कोकणात चाललेलो आहोत आणि थंबनेलवरून पण तुम्हाला समजलंच असेल, की आम्ही कुठे जातोय कोकणात म्हणजे. तर आम्ही जात आहोत पुण्यावरून मालवणला. पण आमचा स्टे जो आहे तो देवबागमध्ये केलेला आहे. तर मी तुम्हाला स्टेची पण इन्फॉर्मेशन ह्या व्लॉगमधून देणार आहे. तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता जस्ट आम्ही आमचे जे सेकंड ट्रॅव्हल पार्टनर आहे त्यांच्या बिल्डिंगमध्ये एंटर केलेलं आहे. त्यांना कॉल केलेला आहे, की खाली या, आम्ही आलोय म्हणून पार्किंगमध्ये. तर बघूयात त्यांची वाट, ते येतात तोपर्यंत. तर ट्रॅव्हल पार्टनर म्हणण्यापेक्षा आपण त्यांना फ्रेंड्स म्हणूयात, कारण ते आमचे मित्र परिवारापैकीच आहेत. थँक्यू. कुठे चाललोय आरू आपण? मालवणला जाण्यासाठी आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे कोल्हापूरकडून कराड ते कोल्हापूर आणि दुसरा कराड ते अनुस्कुरा. तर लास्ट टाईम आम्ही जेव्हा पुणे टू गोवा ट्रॅव्हल केलेलं त्यावेळेस आम्ही अनुस्कुरा घाटमधूनच गेलेलो. तर त्याचं रोड कंडिशन आणि डिस्टन्स मला बेटर वाटतो अ, कोल्हापूरपेक्षा तरी. तर आम्ही ह्यावेळेसही जाताना कोल्हापूरकडून न जाता आम्ही जात आहोत अनुस्कुरा घाटातून.
तर जसाही खंडाळा घाट संपला, तर आम्ही डिसाईड केलं, की आपण ब्रेकफास्ट करूयात आणि टाईमही झाला होता ब्रेकफास्ट करायचा. तर हे एक सद्गुरू नावाचं रेस्टॉरंट होतं. तर आम्ही तिथे थांबलेलो आणि हे एका मराठी म्हणजे मराठी ॲक्ट्रेसचं आहे, नार्वेकर म्हणून. सांगून दे त्याला काय पोहे पैसा याला इडली चांगली इडली इडली नाही तर पोहे सांग पोहे एक पोहे सांग पोहे सांगून द्या, पोहे चांगले. काय टेस्ट करायची तुला? चुकवायचं नाही हे विश्वराज मॅगडी हे चुकवायचं नाही पोरांनो. हे जर चुकवलं तुम्ही तर मग मुश्किल आहे बाबा. चिकन थाळी का म्हणायचं दवरा दवडा दवरा थाळी ढवारा मटन थाळी. हा टर्न महत्वाचा निखिल. ओके तिथे ब्लँकेट भेटणार घ्यायचंय का तुम्हाला? हे बघ हे जे ना हे उंडाळेवालं साईन बोर्ड हे गणपतीपुळेवालं चांगले दिस इज इम्पॉर्टंट. रत्नागिरी रत्नागिरी बोर्ड 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 बोर्ड. ऍक्च्युली बरोबर नाही केलाय त्यांनी. येस हे डोंगर असे एकदम मस्त हिरवळ दिसत होते. आता ते विरान झालेले आहेत अशा प्रकारे. मग आता थंडीचे दिवस आहेत. ओ तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आम्ही अनुस्कुरामधून प्रवास करणार आहोत. तर कराड नंतर अनुस्कुराला जाण्यासाठी तो राईट टर्न खूप महत्त्वाचा आहे. जर तो नाही घेतला तर मग आपल्याला दुसरा मार्ग निवडावा लागतो. त्यामुळे आम्ही टुवर्ड्स अनुस्कुरा घाटकडे जाण्यासाठी तो राईट टर्न घेतलेला होता आणि आता आम्ही ती जर्नी पुढे कंटिन्यू करत आहोत. रस्त्यांची कंडिशन तुम्ही बघू शकतात की रस्ते किती चांगले आहेत. मध्ये थोडे 1-2 पॅच सोडले ना, तर बाकी रस्ता एकदमच बेटर आहे, मालवण, गोवा जाण्यासाठी. तर आम्हाला इथून पुढे अनुस्कुराच्या पुढे जाऊन आम्हाला राजापूर लागणार आहे. तर हा जो रस्ता आहे, हा टुवर्ड्स अनुस्कुरा घाट आहे. आता पुढे तुम्हाला अनुस्कुरा घाटच दिसेल.
फायनली अनुस्कुरा घाट संपलेला आहे आणि आता आम्ही टुवर्ड्स चाललोय राजापूरकडे. तर राजापूरला जाण्यासाठी हे असे थोडे-थोडे पॅच खराब मिळतील तुम्हाला. बाकी रोड खूपच चांगला आहे. आपण आता राजापूर बायपास मधून आलोय. ओनी राजापूर मधून आलो आपण. मस्त अनुस्कुरा घाट केल्यानंतर सरळ सरळ जोपर्यंत आपल्याला मुंबई गोवा हायवे लागत नाही तोपर्यंत. आता रोड जरा चांगला आहे त्यामुळे गाडी आपण पळवतोय. बघू, लेट्स सी. काय? चहा कॉफी प्यायची का? नाही आहे जेवण? मग काय करायचं? पाहिजे का? तर गुरु माऊलीला आम्ही जेवण केलं. आम्हाला जेवणही भेटलं आणि मग आम्ही पुढे आमची जर्नी स्टार्ट केली. मुंबई गोवा हायवे आपल्याला कंटिन्यू करायचा आहे जोपर्यंत आपल्याला मालवणला जाण्यासाठी लेफ्ट साईडला टर्न नाही भेटत तोपर्यंत. आणि मग आम्हाला मालवणचा बोर्ड दिसला लेफ्ट साईडला आणि आम्ही तिथून टर्न घेतला. तर फायनली आपण कोकणात एंटर केलेलं आहे आणि हा जो रस्ता आहे हा आपल्याला मालवणकडे घेऊन जातोय आणि मग मालवणकडून आपण देवबागकडे जाणार आहे जिथे आमचं ऑलरेडी रिसॉर्ट बुक करून ठेवलेलं आहे आम्ही. पार्किंग आहे. ब्रिझीवूडची पार्किंग कुठे आहे? आणि पार्किंग त्याची? हा हा, अच्छा, धन्यवाद दादा. तो म्हटला पण बग्गी घेऊन गेला आणि हीच पार्किंग आहे की? थांबा थांबा, मला माहिती. ते मंदिराजवळ बोलतो. हे बघ इथं पार्किंग.
2 आहेत. लाव इथे थांब निखिल निखिल थांब. उतर. तर फायनली आम्ही आमच्या रिसॉर्टला पोहोचलेलो आहोत. आम्ही बुक केलेलं होतं ब्रिझी वूड रिसॉर्ट आणि ह्याच रिसॉर्टची माहिती तुम्हाला मी पुढच्या व्लॉगमध्ये देणार आहे. तर मला ह्या व्लॉगमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही कोकणात गेले आहेत का? आणि गेले आहेत तर कोणत्या रूटने गेले आहेत? अँड स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग. थँक यू. बाय बाय.